नागपूरमध्ये धार्मिक चालीरीतींचं पालन करण्याऐवजी एनजीओच्या कार्यालयातील तरुणींवर दबाव टाकल्याचा आरोप होतोय। एनजीओ चालक रियाज काझीला पोलिसांनी या संदर्भात अटक केली आहे। रियाज काझी फिकर फाउंडेशन आणि पढे हम पढाए हम या नावानं स्वयंसेवी संस्था चालवतो। या प्रकरणातील आरोपी एनजीओ चालकानं 2 वर्षांपूर्वी एका तरुणीचा विनयभंगही केला होता। धार्मिक चालीरीतींचं पालन करण्यास नकार दिल्यावर धमकी सुद्धा दिल्याचा तरुणीनं आरोप केलाय। नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन मध्ये एनजीओ मध्ये काही ज्या तरुणी आहेत त्यांच्यावर इतर धर्म अवलंबण्याचा काही प्रकार समोर आलेला आहे। आपल्यासोबत आहेत हरीश काळसेकर आहेत, मानकापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक। सर, नेमका प्रकार काय आहे? तरुणी तुमच्याकडे कधी आलेल्या होत्या आणि नेमकी तक्रारीत त्यांनी काय म्हटलेलं आहे? परवा संध्याकाळी 3-4 तरुणी मानकापूर पोलीस स्टेशनला आलेल्या होत्या आणि त्या ज्या सगळ्या मुली आहेत त्या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी नावाचा एक एनजीओ आहे। रियाज फाजिल काजी हा एनजीओचा फाउंडर मेंबर आहे आणि चालवतोय। त्याच्या विरुद्ध तक्रार घेऊन आल्या होत्या आणि त्याच्यापैकी जी कंप्लेनंट एक मुलगी होती तिने सांगितलं की 2 वर्षापूर्वी तिचा वाढदिवस होता, त्यावेळी केक कापल्यानंतर तिचा विनयभंग करण्याचा प्रकार केला होता आणि त्यानंतर देखील तो 1-2 वेळा त्याने तसा ट्राय केला। मुलीनं त्यानंतर त्याला विरोध केला आणि त्यानंतर मुलगी कंटिन्यू त्याच्याकडे काम करत होती, आतापर्यंत काम करते। 2 मुली अशा होत्या ज्यांनी जॉब सोडलेला आहे आणि काही कारणास्तव त्याने जॉब सोडल्याचं सांगितलं। आता या 3 मुली होत्या, त्यांनी एक गोष्ट अजून कॉमनली सांगितली की रियाज काझी जो आहे तो मुस्लिम धर्माच्या ज्या काही चालीरीती आहेत त्याबाबत तो त्यांना सांगायचा की दुआ मागा, नमाज पठण करा वगैरे सांगत होता। मुलींनी त्या गोष्टी ऐकलेल्या नाहीत, पण त्यांना तो तसं सांगत होता। त्याच्यानंतर एक 8 दिवसापूर्वी आरोपी रियाज काझी याने एका जॉब सोडून गेलेल्या मुलीच्या आईला कॉल केला आणि कॉल करून इतर मुलींच्या कॅरेक्टर विषयी चुकीच्या किंवा वाईट गोष्टी सांगितल्या आणि त्यानंतर मग या सगळ्या मुली एकत्र आल्या आणि त्यांनी आपसात चर्चा केली आणि पोलीस स्टेशनला परवा संध्याकाळी त्या आलेल्या होत्या। इमिजिएट त्याची माहिती आम्ही माझ्या वरिष्ठांना दिली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये आरोपीला काल मान्य न्यायालयात आम्ही हजर केलं। त्याला दिनांक 23 पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर आहे आणि सर्व बाजूनी या गुन्ह्याचा तपास आता चालू आहे। खूप खूप धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।